दिलेला आहे, डिवाइनने उगाचच नाही दिला हा तुम्हाला, मग तो तुमची एकट्याची जर्नी असते, मग तुम्हाला त्या ट्विन फ्लेमची काय गरज होती? मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असे स्पिरिच्युअल मार्गावरती पुढे गेला असतात, मग एकट्यालाच दिली असती ना डिवाइनने ही जर्नी. मग त्या व्यक्तीला समोर आणून तुम्हाला ही जर्नी कशासाठी दिली? कारण की पुढे जाऊन तुमचं युनियन होणार आहे, पुढे जाऊन तुमचे ते जीवनात येणारच आहेत. सो तुम्हाला त्या बाबतीमध्ये ॲश्युअर राहायचं आहे आणि आपल्या कामावरती फोकस करायचा आहे, आउटकमवरती तुम्हाला फोकस करायचा नाही. तुम्ही जर सध्या विचार करत असाल खूप जास्त नकारात्मक विचार तुमचे आहेत, तर इथे तुम्हाला शिवजी गाईड करत आहे की सध्याची ऊर्जा जी आहे ती तुमची स्टक झालेली आहे. तुम्ही खूप जास्त त्याच विचारामध्ये अडकलेले आहात, जे की तुम्ही पहिले करत होतात. असू शकतं तुम्ही त्यातून बाहेर पडले होतात इनर वर्क करून, परंतु तरी सुद्धा तुम्हाला राहून त्याच चक्रामध्ये गोल. जशी एखादी पॉलिसी संपल्याच्या नंतर आपण ती पुन्हा रिन्यू करतो, तसं येथे दिसून येत आहे की तुम्हाला सुद्धा काही ज्या गोष्टी आहेत संपल्या आहेत त्या पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. आणि येथे तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्यतेच्याच नाहीये, जर तुम्ही एखाद्या बाबतीमध्ये खूपच विचार करत आहात बट आउटकम काही नाहीये, तर मग विचार करूनच काय फायदा आहे? तर येथे हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट एनर्जी घेत आहोत, त्याचबरोबर शिवजींकडून आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही संदेश घेणार आहोत, कारण की आज सोमवार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या एनर्जी फील्डमध्ये कुठली नेगेटिव्ह एंटिटीज, नेगेटिव्ह एनर्जी प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर, रिटर्न टू सेंडर, multiply by 1000 times. Om Namah Shivaya, Har Har Mahadev, Sri Swami Samarth, my angels, spirit guides, divine energies, please guide me in this reading. Shivji, please guide me and protect me. Archangel Michael, please guide me and protect me. My spirit guides. All negative energy send it back to center, multiply by 1000 times. All negative energy remove, backfire. लेट्स सी, पाहूया आज तुमची करंट एनर्जी काय आहे आणि त्यावरती डिवाइन गायडन्स काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये चेक करत आहोत. लेट्स सी. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. डिवाइन प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. कलेक्टिव्हची करंट एनर्जी काय आहे? डिवाइन प्लीज गाइड मी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. डिवाइन प्लीज गाइड मी. शिवजी प्लीज गाइड मी. करंट एनर्जी काय आहे? ओके, तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, सबस्क्रायबर्स, व्ह्युअर्स, कलेक्टिव्ह, जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर नक्कीच येथे दिसून येईल. कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी असू शकतो खूप जास्त हेवी फील करत आहे, म्हणजे एक प्रकारे डोकं दुखत आहे किंवा एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार येत आहे, ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे, खूप जास्त विचार एखाद्या पर्सनशी निगडीत आहे किंवा तुमच्या नात्याच्या संदर्भामध्ये आहे, रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये तुम्ही सध्या विचार करताना इथे दिसून येत आहे. कारण की असू शकतं मागील काही गोष्टींमध्ये तुम्ही खूप जास्त अडकलेले होतात, म्हणजे त्यातून कसं बाहेर पडायचं याचा तुम्ही खूप जास्त विचार केलेला आहे, अभ्यास केलेला आहे आणि त्यातून तुम्ही बाहेरही पडले होतात. अशी एखादी घटना घडून गेली होती की त्यापासून तुम्ही डिस्टन्स मेंटेन केला होता, एक प्रकारे तुम्ही त्या एनर्जीमधून बाहेर पडला होतात इनर वर्क करून, आणि त्या पर्सन पासूनही तुम्ही डिस्टन्स ठेवलेला आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे कदाचित ह्या रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी तुमच्या प्रमाणे नाही होणार. सो त्यामुळे सुद्धा येथे ऊर्जा ज्या आहे ते तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये किंवा तुमच्या बाबतीमध्ये येथे दिसून येत आहे की एक सॅडनेसची फिलिंग आहे, एक दुःखी भावना आहे, एक हेवीनेस आहे, बर्डन आहे. मे बी यू आर फिलिंग व्हेरी स्टक इन दिस रिलेशनशिप किंवा व्हेरी हेवी फिलिंग आहे, जे की तुम्ही शिकले होतात यापासून की कसं बाहेर जायचं, कसं यातून बाहेर पडायचं. परंतु सध्या येथे दिसून येत आहे मे बी तुम्ही तुमच्या पर्सनची एनर्जी पिक करत आहात किंवा तुमची ही एनर्जी येथे असू शकते. आजची एनर्जी येथे दिसून येत आहे की
तुम्हाला एक हार्ट पेन मिळाले, दुःख मिळालेले, तुम्ही खूप जास्त दुःखी आहात असंही असू शकतं. सो येथे दिसून येत आहे जे काही गोष्टी आहेत तुम्ही स्वतःच्याच बंधनामध्ये अडकलेले येथे आपल्याला दिसून येत आहे. बिकॉज ऑफ दिस कार्ड, 8 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड, विचारचक्र खूप जास्त वाढलेले आहे. विचार क्षमता जी आहे ती दिवसेंदिवस एक हेवीनेसकडे जात आहे. खूप विचार करत आहात तुम्ही, जे की तुम्ही ह्या विचारचक्रामधून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. मागेही असू शकतं, ह्या गोष्टीला 1 वर्ष झालेला आहे की तुम्ही ह्या विचारांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही त्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेसही मिळवलेला आहे. सध्या तुम्ही तुमच्या कार्यावरतीही फोकस आहात. तरी सुद्धा आज अचानकच अशी काही घटना घडून गेली आहे किंवा अशा काही गोष्टी तुमच्या समोर आलेल्या आहेत की त्यामुळे तुम्हाला तुमच्या पर्सनची खूप जास्त येथे आठवण येत आहे किंवा तुमच्या पर्सनची ही येथे एनर्जी असू शकते. तर ह्या ऊर्जा ज्या आहेत त्या तुम्हाला दुःखी करत आहे. एक प्रकारे मागे जो काही तुम्ही त्रास सहन केलेला आहे त्याची आठवण करून देत आहे. जे की तुमच्या ऊर्जा आता हाय कॉन्शियसनेसमध्ये आहेत, हाय फ्रिक्वेन्सीमध्ये आहेत, तरी सुद्धा आजची ऊर्जा आपल्याला इथे दिसून येत आहे की मे बी असू शकतं तुम्ही खूप जास्त मागील ज्या काही गोष्टी घडल्या त्यांचा विचार करत आहात. असू शकतं नात्यामध्ये तुम्हाला खूप जास्त दुःख मिळालेलं आहे किंवा वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा असू शकतं किंवा तुमच्या रिलेशनशिपची ही एनर्जी आहे की सध्या तुम्ही एक प्रकारे दुःखी फील करत आहात. असू शकतं तुमच्या नात्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन येथे इंडिकेट होत आहे. त्यामुळे सुद्धा ऊर्जा ज्या आहेत तुमच्या येथे तुम्हाला ट्रिगर करत आहेत. कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये येथे दिसून येत आहे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे. तर कम्युनिकेशन तुमचं झालेलं नाहीये किंवा बऱ्याच दिवसापासून ते तुम्ही होल्ड केलेलं आहे. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुम्ही करू शकता. तुमच्यामध्ये ते पॉवर आहे की तुम्ही एक स्टेप पुढे घेऊ शकता. परंतु तरी सुद्धा तुम्ही ह्या गोष्टींना होल्ड केलेलं आहे कारण की तुम्हाला त्या गोष्टी सध्या तरी फेस करायच्या नाहीयेत असं तुमचं इथे थिंकिंग सुरू आहे सध्या तरी. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या सॅडनेसमध्ये तुम्ही राहिलेले आहात बरेच दिवस, तर यातून तुम्ही बाहेर पडण्याचाही प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी त्यामध्ये तुम्ही सफलही झालेले आहात. परंतु येथे असू शकतं काही नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव सुद्धा झालेला आहे. काही नेगेटिव्ह ऊर्जा सुद्धा तुमच्या आजूबाजूला येथे कार्यरत आहे. त्यामुळे असू शकतं तुम्हाला सतत अशा लोकांच्या गराड्यामध्ये तुम्ही राहता की जेथे निगेटिव्हिटी आहे खूप. ती लोक जी आहेत स्वतःच्या प्रश्नामध्ये एवढे अडकलेली आहेत, तिथे तुमचं कोण ऐकणार आहे. तर येथे नक्कीच असं दिसून येत आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा जेथे सध्या आता तुम्ही राहत आहात तेथे आजूबाजूची परिस्थिती खूप जास्त निगेटिव्ह आहे आणि येथे त्यामध्ये तुम्ही एक प्रकारे ट्रिगर झालेले आहात. असू शकतं तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करता, सकारात्मक तुमचे विचार असतात, एक प्युअर तुम्ही सोल आहात आणि डिवाइनचं कार्यही करत आहात, डिवाइनची सेवाही करता, पूजा पाठ, जप तप जे काही मंत्र चॅन्टिंग वगैरे आहे ते सर्व तुम्ही करता. परंतु तरी सुद्धा येथे आपल्याला ऊर्जा ज्या आहे ते तुमच्या आजूबाजूच्या पर्सनची येथे खूप जास्त दिसून येत आहे जी की नकारात्मक आहे आणि ती सुद्धा तुम्हालाही त्याच सर्व चक्रांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, जी की सध्या ती फील करत आहे. ती व्यक्ती जी आहे नकारात्मक ऊर्जा असणारी, तिच्या स्वतःच्या ऊर्जा खूप जास्त लो डेन्स एनर्जीच्या आहेत आणि त्यामुळे तुमचंही थिंकिंग जे आहे ते इथे निगेटिव्ह झालेलं असण्याची शक्यता आहे किंवा अशी काहीतरी घटना तुमच्या समोर आलेली आहे. मे बी ती तुम्ही एखाद्या सोशल मीडिया थ्रू सुद्धा पाहिलेली असणार आहे आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या ऊर्जा ज्या येथे आहेत त्या सॅडनेसकडे गेलेल्या आहेत. तर असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये स्वतःच्या घराच्या संदर्भात ऊर्जा आहे, मे बी काही आर्थिक अडचणी आहेत, सध्या फायनान्शियल इश्यू खूप जास्त आहे, एक 3D मध्ये ट्रिगर मिळत आहे असंही येथे दिसून येत आहे. ही तुमच्या पर्सनची सुद्धा ऊर्जा असण्याची शक्यता आहे जी तुम्ही पिक केलेली आहे. तर येथे आरोग्याच्या काही तक्रारी आहेत किंवा एखाद्या गोष्टी मागे तुम्ही बऱ्याच वर्षांपासून आहात परंतु ती गोष्ट साध्य झाली नाही म्हणून सुद्धा येथे हेवीनेसची फिलिंग आपल्याला येथे दिसून येत आहे आणि कुठल्या तरी गोष्टीचा तुम्ही खूप जास्त विचार करता, त्या गोष्टी मागे तुम्ही वेळही घालवलेला आहे, तुमचं एनर्जीही घालवलेली आहे असंही येथे दिसून येत आहे. मे बी एखाद्या डिवाइन कनेक्शनच्या संदर्भातील ह्या ऊर्जा आहेत. सो नक्कीच यामध्ये तुम्ही भरपूर तुमची ऊर्जा वेळ वाया घालवलेला आहे किंवा ते माहिती नाही कसं परंतु तुमच्याकडून त्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर ही एखादी थिंकिंग असू शकते किंवा फायनान्शियल इश्यू खूप जास्त असू शकतात. एक लाईट तुमच्याकडे आहे परंतु त्याकडे तुम्ही सध्या पाहत नाही आहात कारण की तुम्ही एखाद्या मटेरियलिस्टिक गोष्टीकडे खूप जास्त सध्या लक्ष देत आहात. सो येथे ज्या काही कार्ड्स थ्रू एनर्जीज मिळतात त्याच येथे सांगितल्या जातात. येथे कुठे शुगर कोट करून किंवा काही सांगितलं जात नाही. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की सध्याची जी ऊर्जा आहे ती मे बी असू शकतं तुम्ही कशाचा तरी खूप जास्त विचार करत आहात किंवा एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये नाहीये किंवा बऱ्याच दिवसापासून तुम्ही त्या गोष्टीची वाट पाहत आहात, चेस करत आहात परंतु ती गोष्ट काही तुमच्या जीवनामध्ये येत नाहीये.
यामुळे तुम्ही दुःखी झालेले, एक मनातून तुम्हाला समाधान आहे, एक मनातून तुम्हाला माहिती आहे की आज ना उद्या ते माझ्याकडेच गोष्ट येणार आहे, माझीच आहे ती, कारण की त्यामुळे एक समाधान आहे. परंतु येथे ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा डिसबॅलन्स झालेल्या सुद्धा दिसून येत आहे. मे बी निगेटिव्ह ऊर्जांचा येथे प्रभाव आहे. एनर्जी खूप जास्त हेवी आहे. ही मे बी तुमच्या पर्सनची ऊर्जा असू शकते. एनर्जीज खूप जास्त हाय आहे, त्यामुळे येथे दिसून येत आहे की तुम्हालाही सकाळपासून किंवा कालपासून असू शकतं बर्डन फील होत आहे, एक प्रकारे डोकं दुखणं किंवा तब्येत बरी नसणे किंवा इतरही थ्रोट चक्रामध्ये पेन किंवा इतरही गोष्टींच्या बाबतीमध्ये ऊर्जा आपल्याला इथे दिसून येत आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे एखादा टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेला आहे किंवा तुमच्या पर्सनच्याही बाबतीमध्ये ह्या ऊर्जा आहेत की सगळं काही संपलंय असं वाटतंय तुम्हाला. सगळ्या गोष्टींचा तुम्ही जेव्हा विचार करता त्यावेळेस येथे दिसून येत आहे की तुम्हाला असं वाटतं की नाही, आता यामध्ये आपल्याला पुढे काही सक्सेस मिळणार नाही किंवा यामध्ये पुढे काहीही होणार नाही किंवा अशी एखादी घटना मे बी ह्या नात्यामध्ये घडून गेलेली आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी घटना घडून गेलेली आहे की त्यामध्ये तुम्हाला तुम्ही दुःख पाहिलेलं आहे, पेन पाहिलेलं आहे नात्यामधून होणारं किंवा एक ज्या काही घटना घडल्या त्यामुळे तुम्ही इमोशनली डिसबॅलन्स झालात, एक फायनान्शियली सुद्धा खूप जास्त डिझास्टर तुम्ही पाहिलेला आहे, पेन तुम्ही पाहिलेलं आहे नात्यामध्ये. सो नक्कीच काहीतरी टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये मागे येऊन गेलेला आहे. किंवा एखाद्या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये असा मुवमेंट येऊन गेलेला आहे. तर इट्स आपल्याला एखादी ज्या गोष्टी आहेत तुमच्या जीवनामधून हळूहळू निघून जात आहेत, ज्या काही कार्मिक गोष्टी आहेत किंवा जे तुम्हाला सर्व नाही करणार पुढे जाऊन, जे तुमच्यासाठी योग्यतेचं नाही आहे असं जे आहे तुमच्या जीवनामध्ये, तर ते येथे पुढे निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे. तर सध्याच्या ज्या ऊर्जा आहेत ते तुमच्या आजूबाजूला आपल्याला येथे दिसून येत आहे की काही जे आहे ते तुमच्या जीवनातून जात आहे किंवा ज्याला तुम्ही खूप जास्त घट्ट पकडून ठेवलेलं आहे, असं काही दुःख आहे, एखादं पेन आहे, एखादी आठवण आहे किंवा एखादं रिलेशनशिप आहे, तर ते हळूहळू तुम्ही रिलीज करत आहात. तर पाहूया या बाबतीमध्ये आणखीन आपल्याला काय एनर्जी मिळते. तर नक्कीच ही म्युच्युअल फिलिंग्सची ऊर्जा आहे, ही तुमची किंवा तुमच्या पार्टनरची किंवा तुमच्या दोघांचीही ऊर्जा सेम आहे की तुम्ही दोघंही खूप जास्त विचार करत आहात एखाद्या गोष्टीचा ज्या मागे घडून गेलेल्या आहेत. सध्या त्या गोष्टी अस्तित्वात नाहीये तुमच्या जीवनामध्ये, परंतु तरी सुद्धा तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत आहात आणि त्याच ऊर्जांना तुम्ही पुन्हा अट्रॅक्ट करत आहात, जसे की त्या एकदम सुरुवातीला तुमच्या नात्यामध्ये होत्या. सुरुवातीला जेव्हा एखादी रिलेशनशिप सुरू असतं त्यावेळेस काही गोष्टींच्या बाबतीमध्ये समज नसते, त्यामुळे काही गोष्टी होतात. परंतु जसं जसं तुम्ही त्यामध्ये पुढे जाता, इनर वर्क करता, तर त्या गोष्टी हळूहळू एक फेडअप व्हायला लागतात, ते दिसत नाही, धुसर व्हायला लागतात. परंतु असू शकतं अचानकच असा काहीतरी आठवणींचा आगडोम मुसळा असेल किंवा खूप मोठा सैलाब म्हणतात ना, एक वादळ आला असेल आठवणींचं, असं काहीतरी येथे दिसून येत आहे. आणि ही तुमचीच नाही तर तुमच्या पार्टनरची सुद्धा येथे फिलिंग आहे. सो इट्स अ कन्फर्म साईन की हे डिवाइन लवच्या संदर्भात आहे. सो एखाद्या जर्नीच्या संदर्भात, ट्विन फ्लेम कनेक्शन, सोलमेट कनेक्शनच्या संदर्भामध्ये ही ऊर्जा आपल्याला येथे मिळालेली आहे. दोघांच्याही मनामध्ये एकमेकांबद्दल म्युच्युअल फिलिंग्स आहेत, म्हणजे जसं तुम्ही आहात तसंच ते आहेत. तुमच्या मनामध्ये जशी इमेज आहे पार्टनरच्या संदर्भात तशीच त्यांच्याही मनात तुमच्याबद्दल आहे. परंतु येथे ज्या काही बराच काळ उलटून गेलेला आहे ह्या सर्व प्रोसेसमध्ये, 1 वर्ष झालं असेल, 2 वर्ष झाले असतील, बऱ्याच काळ होऊन गेलेला आहे. तर त्यामुळे सुद्धा एक प्रकारे आपण म्हणतो ना की थकावट आहे एक प्रकारे, की असं किती दिवस चालणार आहे, की ह्यामधून काही मार्ग मिळणार आहे का, की हे सर्व आपल्या जीवनातून निघून गेलेलं आहे, एंड झालेला आहे, ह्या सर्व गोष्टीचा संपलेला आहे, याही संदर्भातल्या ऊर्जा येथे दिसून येत आहे. असू शकतं सध्या तुम्ही तुमच्या कामावरती फोकस आहात, तुमचे पार्टनरही त्यांच्या कामावरती फोकस आहेत, परंतु जे कम्युनिकेशन आहे, कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे इथे असू शकतं की जी काही सेलिब्रेशन तुम्हाला पाहिजे आहे, जी एक सक्सेस तुम्हाला ह्या नात्यामध्ये पाहिजे, तो येथे मिळत नाही आणि त्याची येथे ऊर्जा आपल्याला एक दुःखी दिसून येत आहे. ही तुमचीच नाही तर तुमच्या पार्टनरची सुद्धा फिलिंग येथे आहे. सो बॉटमची एनर्जी
9 ऑफ वॉन्ड्सचे आहे, तर 9 ऑफ वॉन्ड्स आपल्याला इथे हेच इंडिकेट करत आहे की वेटिंग पिरियडचा तुम्हाला कंटाळा आलेला आहे, वाट पाहून पाहून तुम्हाला कंटाळा आलाय. मे बी असू शकतं. असं म्हणतात सब्र का फल मीठा होता आहे, परंतु येथे दिसून येत आहे की तुम्ही वाट पाहत आहात बऱ्याच दिवसांपासून कम्युनिकेशन होण्याची, ह्या नात्यामध्ये प्रोग्रेस होण्याची, परंतु इथे काहीही घडत नाहीये. सो हे खरंच आहे का, रिअलिस्टिक आहे का, का फक्त आपले विचार आहेत, पुढच्या माणसाला काही फरक पडतोय का नाही ह्याचा सुद्धा तुम्ही विचार करताना येथे दिसून येईल. सो हे फक्त डिवाइन कनेक्शनच्या संदर्भामध्ये होऊ शकतं. आणि अदर रिलेशनशिपमध्ये तर डायरेक्ट बोलणं होतं किंवा एकमेकांना सिच्युएशन ज्या आहेत त्या एकमेकांना माहिती असतात किंवा करंट एनर्जी एक्सचेंज होते. तर येथे डिवाइन लव्ह मध्ये ह्या गोष्टी होत नाहीत, त्यामुळे ह्या खूप गुंतागुंतीच्या कॉम्प्लेक्स सिच्युएशन येथे दिसून येत आहे. मे बी तुम्ही एखाद्या मॅरिड पर्सनशी डील करत आहात, तुम्ही मॅरिड आहात, तुमचे पर्सन मॅरिड आहेत किंवा तुम्ही दोघंही मॅरिड आहात, असंही येथे ऊर्जांमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर सध्या तरी तुम्ही तुमच्या कामामध्ये फोकस आहात, परंतु तरी सुद्धा एक बॅक ऑफ द माइंड तुमचा विचार सुरू असतो. एक यंत्रासारखं जीवन झाले तुमचं. मे बी जे सकाळी उठायचं जे आहे ते करायचं, परंतु डोक्यामध्ये एक कॅसेट सारखं, एखादी रील सारखं, एखादी जी पास्टमध्ये घडलेल्या घटना आहेत त्या सतत सतत तुमच्या सुरू असतात. मे बी तुम्ही मेंटली कोणाला तरी खूप जास्त थिंक करत आहात किंवा तुम्हाला कोणीतरी खूप जास्त थिंक करत आहे, तुमच्याविषयी वाट पाहत आहे, तुमचे विचार करत आहे, ॲक्शन घेण्याची इच्छा आहे, असंही येथे दिसून येत आहे. तर एक यंत्रवत जीवन तुम्ही जगत आहात, ज्यामध्ये कुठेही लव नाही, ज्यामध्ये कुठेही आनंद नाही, ज्यामध्ये कुठेही तुम्ही फोकस नाही आहात, परंतु एक जसं घाण्याला बैल जुंपलेला असतो आणि तो रोज गोल 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 फिरतो. सो त्याच प्रकारे असू शकतं जीवन सध्या तुम्हाला फिरवत आहे, त्यामध्ये तुम्ही हॅप्पी नाही आहात सध्या, असं तरी येथे दिसून येत आहे. सो ह्या तुमच्या एनर्जीज आहेत. सो हॅपीनेस नाहीये, दुःखी भावना आहेत सध्या तरी, अशी ऊर्जा आपल्याला येथे मिळालेली आहे. तर पाहूया यावरती आपल्याला शिवजींचं काय गायडन्स मिळतंय. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने. ओम नमः शिवाय, हर हर महादेव म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायचे आहे. जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायचे आहे, कारण की ऊर्जा आपल्याला डिवाइन लवच्या मिळालेल्या आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल मायकल, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. जय शिवशक्ती, जय माँ काली. तर लेट्स सी, पाहूया आपल्याला शिवजी काय गाईड करतात यावरती. शिवजी प्लीज गाईड मी. ओके, तर शिवजी तुम्हाला ह्या रीडिंग थ्रू ॲश्युअर करत आहेत. सो आपल्याला माहिती आहे शिवजी कधीही आपल्याला निराश करत नाही. शिवजी आपल्याला ऑलवेज गाईड करतात, मोटिवेट करतात. आपल्यामध्ये असणारी इम्प्युरिटीज, आपल्यामध्ये असणारी एक निगेटिव्हिटी दूर काढण्याचं काम त्यांचं आहे. सो नक्कीच येथे तुम्हाला शिवजी गाईड करत आहे. युअर सोलमेट इज कमिंग. तर तुमचा सोलमेट येत आहे. तुम्ही जर सध्या विचार करत असाल खूप जास्त नकारात्मक विचार तुमचे आहेत, तर येथे तुम्हाला शिवजी गाईड करत आहे की सध्याची ऊर्जा जी आहे ती तुमची स्टक झालेली आहे. तुम्ही खूप जास्त त्याच विचारांमध्ये अडकलेले आहात, जे की तुम्ही पहिले करत होतात. असू शकतं तुम्ही त्यातून बाहेर पडले होतात इनर वर्क करून, परंतु तरी सुद्धा तुम्हाला राऊंड राऊंड त्याच चक्रामध्ये गोल गोल फिरवलं जात आहे किंवा नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव तुमच्यावरती होत आहे. बिकॉज ऑफ 8 ऑफ सॉर्टचं कार्ड आलं होतं. सो असू शकतं तुमच्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा आहे, ज्या तुम्हाला तुमच्या पर्सनला मॅनिप्युलेट करत आहे. हा सर्व रिलेशनशिप पासून दूर राहण्यासाठी किंवा या सर्व नात्यांपासून दूर राहण्यासाठी किंवा तुमच्यापासून दूर राहण्यासाठी तुमच्या पर्सनला येथे मॅनिप्युलेट केलं जात आहे, तुम्हाला मॅनिप्युलेट केलं जात आहे. परंतु शिवजी तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुमचं ज्यांच्याशी डिवाइन कनेक्शन आहे ते नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, इट्स अ पॉझिटिव्ह साईन. युअर सोलमेट इज कमिंग. त्यानंतर मिरॅकल्स आर अप्रोचिंग. तर तुमच्या जीवनामध्ये मिरॅकल्स होत आहे, एक मॅजिक होत आहे. असू शकतं
एक जादूमयरित्या काही गोष्टी घडतील तुमच्या जीवनामध्ये. जर तुम्हाला वाटत असेल की कदाचित हे सर्व संपलंय, तर तसं नाही. इथे डिवाइन तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये लेट गो करण्यासाठीही सांगत आहे. लेट गो कशासाठी सांगत आहे, की तुम्ही सध्या जी काही निगेटिव्ह थिंकिंग करत आहात किंवा खूप जास्त तुम्ही त्या विचारांमध्ये अडकलेले आहात, तर तुम्हाला इथे शिवजी गाईड करत आहे की त्या विचारांमध्ये तुम्हाला अडकायचं नाही. त्यामधून तुम्हाला बाहेर पडून तुम्ही सध्या जे काही कार्य करत आहात त्यावरती तुम्हाला फोकस राहायचा आहे. ज्या काही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देतात किंवा तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी दुसरं भरवलं जात आहे, तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, शिवजी गाईड करत आहे. अशा लोकांना, अशा नकारात्मक विचारांना तुम्हाला लेट गो करायचं आहे. असू शकता कधी कधी आपणच खूप जास्त नकारात्मक विचार करतो, आपणच त्या गोष्टीची पॉझिटिव्ह साईड नाही पाहत जी आपल्याला दिसत नाही. तर आपल्याला सुरुवातीला फक्त आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार करण्याचं एक आपल्या ब्रेनमध्ये ज्या तारा असतात त्या त्याच्यासाठी जोडले गेले असतात बहुतेक काहींच्या मध्ये, की त्या एकच लूपमध्ये विचार करतात. निगेटिव्ह थिंकिंग करायला की निगेटिव्हच करणार, रात्रंदिवस तोच विचार करणार, त्यामध्ये विचार चांगला येणारच नाही. तर तुम्हाला नाण्याची दुसरी बाजू, साईड ऑफ द कॉइन तुम्हाला पाहायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला येथे नकारात्मक विचारांना लेट गो करायचं आहे. जे काही पेन सफरिंग तुम्हाला झालेलं आहे किंवा होतही आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला फोकस नाही करायचंय. पुढे काय होईल, आउटकम काय येईल, पुढे काय होईल, भविष्यात काय होईल, याकडे तुमचा पर्सन येईल का नाही, हे रिलेशनशिपचं पुढे काय, यावरती तुम्हाला बिलकुल फोकस करायचं नाही. यावरती तुम्हाला तुमच्या कार्यावरती फोकस करायचा आहे. तुम्ही सध्या जे काही कार्य करत आहात त्यावरती तुम्हाला लक्ष देऊन पुढे कार्य करायचं आहे. आउटकम काय येणार आहे, काय येणार नाही याचा तुम्हाला सध्या विचार करायचाच नाहीये. कर्म करत जा, फळाची चिंता करू नका, असं गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्याचप्रमाणे तुम्हाला इथे वागायचं आहे. शिवजी तुम्हाला तेच सांगत आहेत की जे काही निगेटिव्ह थिंकिंग आहे त्याला लेट गो करा. मिरॅकल्स आर अप्रोचिंग. मॅजिक तुमच्या जीवनामध्ये होत आहे, मिरॅकल तुमच्या जीवनामध्ये होत आहे. एक प्रकारे शिवजींचा हा तुम्हाला खूप पॉवरफुल संदेश आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, युअर बिलीव्स विल कम ट्रू. तर तुमचे जे काही तुमचे सध्या मनामध्ये इंट्युशन येत आहे की कदाचित असं झालं होतं म्हणून तसं झालं होतं, कदाचित तो पर्सन असा आपल्यासमोर एक वागत होता परंतु त्याच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी होतं, हा जर तुमचा विचार असेल तर नक्कीच इथे तुमच्या बिलीव्स ज्या आहेत त्या ट्रू आहेत, खऱ्या आहेत. असू शकतं तुम्ही सकाळपासून खूप जास्त विचार करत आहात की माहिती नाही कदाचित हा पर्सन आपल्याला फसवत आहे, हा खूप जास्त इतरही रिलेशनशिपमध्ये असू शकतं, थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये असू शकतं, किंवा तुम्हाला फक्त त्यांनी बस यूज केलेले आहे. अशा प्रकारचे तुमचे विचार असतील तर इथे निगेटिव्ह थिंकिंग करू नका. क्लिअर नो. कारण की आता सध्या तुम्ही हाय व्हायब्रेशनमध्ये आहात. जे मॅनिफेस्ट कराल ते तुमच्या जीवनामध्ये येईल. तर बोलताना सुद्धा, विचार करताना सुद्धा खूप चांगला विचार तुम्हाला करायचा आहे, नकारात्मक विचार तुम्हाला करायचा नाहीये. तर अशा नकारात्मक विचारांना तुम्हाला क्लिअरली नो म्हणायचं आहे. सो क्लिअर नो. तुमचे जे काही विचार आहे, तुमचा जो काही विश्वास आहे तो सत्यात उतरणार आहे. युअर बिलीव्स कम ट्रू. तर तुमचे बिलीव्स, तुमचे ड्रीम्स कम ट्रू. जे तुम्ही सध्या मेडिटेशन करत आहात, ध्यान धारणेमध्ये आहात, तर यामधूनही तुम्हाला काही हेल्प मिळत आहे. सरेंडर टू द डिवाइन. डिवाइनला आता ज्या काही गोष्टी तुम्ही तुमच्याप्रमाणे सर्व करून पाहिलं, बरोबर, तुम्ही सगळं केलं, हा प्रकार करून पाहिला, ते करून पाहिलं, सगळं म्हणतात ना, सगळ्या प्रकारचे उपाय करून, साम दाम दंड भेद सगळं तुम्ही करून पाहिलं, परंतु त्यातून आउटकम काही जर निघालं नसेल तर ह्या सर्व गोष्टी डिवाइनला सरेंडर करून द्या. की प्रार्थना करा की शिवजी, मी आतापर्यंत जे काही माझ्याच्याने होणार होतं मी ते सर्व केलेलं आहे. इथून पुढची जर्नीची जी काही किंवा तुमचे जे काही सध्याचं सुरू आहे, प्रश्न आहेत, तर इथून पुढची सगळी जबाबदारी तुमच्यावरती आहे. इथून पुढे काय करायचं माझ्या बाबतीमध्ये, काय नाही करायचं, ते सर्व मी तुमच्यावर सोपवत आहे. आणि असं सोपवून तुम्हाला एकदम रिलॅक्स व्हायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी करणार त्यावेळेस मी करतोय किंवा मी हे केलंय किंवा मला हे करावं लागणार आहे, ह्या भावामधून तुम्ही बाहेर पडणार, ह्या भूमिकेतून तुम्ही बाहेर पडणार. आणि सगळं काही डिवाइनवरती एकदा सरेंडर केलं की एक ना एक दिवस याचा आउटकम तुमच्या बाजूनेच मिळणार आहे. सो यावरती तुम्हाला विश्वास ठेवून पुढील कार्य करायचं आहे. कारण की शिवजी आपल्याला कधीही नाराज करत नाही, शिवजी कधीही आपल्या विरोधात जात नाही, शिवजी कधीही आपल्याला दुखावत नाही. कारण की शिवजी परीक्षा घेतात, शिवजी टेस्ट घेतील तुमच्या, कठीण कठीण तुमच्या परीक्षा घेतल्या जातील. प्रत्येक वेळेस तुम्हाला एकदम तोडलं जाईल, एकदम तुम्हाला वाटेल की संपलंय सगळं, की आपण जे काही केलं ते सगळं संपलं, सगळं व्यर्थ होतं. परंतु जे इंट्युशन तुमचा आत्मा जो तुम्हाला सांगतोय ते काही चुकीचं नाही. जर राहून राहून तुम्ही सगळ्या गोष्टींवरती ट्रस्ट ठेवून पाहिला परंतु तुम्ही पुन्हा परत त्याच गोष्टीवरती येत असाल जे तुमचा आत्मा तुम्हाला सांगतोय, तर तीच गोष्ट खरी आहे. तर येथे तुम्हाला डिवाइन तेच सांगत आहे की तुम्हाला सगळं जे काय आहे
ते डिव्हाइनला सरेंडर करायचं आहे. तुमचे कुठलेही इष्टदेव असो, शिवजीच असावेत असं नाही, ते तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांच्यावरती तुम्हाला सगळं कार्यभार जो आहे तो सोपवून टाकायचा आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला सांगितलं जातं, परंतु आपण कधी कधी विसरूनही जातो. सो क्लोज डोअर विल बी ओपन. जे दरवाजे बंद झाले होते किंवा बंद आहेत ते नक्कीच उघडणार आहेत. तुमच्यासाठी पोर्टल ओपन होणार आहे. एक डिवाइन पोर्टल तुमच्यासाठी ओपन होणार, एक डिवाइनचा दरवाजा तुमच्यासाठी ओपन होणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की संपलंय सगळं, आता इथून पुढे आपल्याला असंच जीवन जगावं लागणार आहे किंवा आपल्याला जे पाहिजे ते आयुष्यामध्ये आपल्याला येणार नाही, तर अशी निगेटिव्ह थिंकिंग करू नका. कारण की नशिबाचे दरवाजे कधी उघडतील आपण सांगू शकत नाही. सो येथे दिसून येत आहे क्लोज डोअर विल बी ओपन. तर तुम्ही तुमचं कार्य करत राहा. भक्ती मार्गामध्ये आहात तर भक्ती मार्गामध्ये राहा. मेडिटेशन करत आहात तर त्यामध्ये तुम्ही पुढे जा. तुमचे जे काही सोल पर्पज आहे ते करत आहात तर ते करत राहा. या बाबतीमध्ये तुम्हाला डिव्हाइन गाईड करत आहे आणि तुमच्या पर्सनलाही येथे गाईड केलं जात आहे. मे बी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या पर्सनलाही शेअर करू शकता जर तुमचं कॉन्टॅक्ट होत असेल तर नक्की डोंट स्टक हिअर, मूव्ह ऑन. तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये स्टक राहू नका. सध्या जो काही तुम्हाला विचार येत आहे, जे काही नेगेटिव्ह थिंकिंग तुम्ही करत आहात, बर्डन फील करत आहात, बघा हा जो मेसेज आहे ना, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंतच पोहोचणार आहे. कारण की सगळेच मेसेज सगळ्यांसाठीच नसतात. तर येथे काही ठराविक लोकांसाठी, स्पेसिफिक लोकांसाठीच हा मेसेज असणार आहे, जे की सध्या खूप जास्त विचार करत आहेत, ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहेत. त्यांना असं वाटत आहे सगळं संपलंय, एंड ऑफ द जर्नी, किंवा असं काहीतरी वाटत आहे किंवा जो पर्सन होता तो खूप जास्त चुकीचा होता किंवा निगेटिव्ह होता, असं जर तुम्ही विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की काही ज्या गोष्टी आहेत त्या डिव्हाइनच्या प्लॅननुसारच होणार आहेत, त्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. सो डोंट स्टक हिअर. ह्या सध्याच्या सिच्युएशन मधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, मूव्ह ऑन करायचं आहे. तर नक्कीच तुमच्यासाठी तुमचे जे गोल आहे, तुमचे जे ध्येय आहे ते तुम्हाला मॅनिफेस्ट करत, प्रार्थना करत, मॅनिफेस्ट करायचं म्हणजे काय आहे तर तुम्हाला डिव्हाइनला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडू दे देवा. तुमच्या पार्टनरच्याही बाबतीमध्ये तुम्हाला एक चांगलीच प्रार्थना करायची आहे की त्यांच्याही जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू दे, त्यांच्याही अवेकनिंग होऊ दे किंवा त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन चांगल्या प्रकारे होऊ दे, अशाही तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत. तर काही लोक तुम्हाला चिटिंगही करू शकता, असू शकतो तुमच्या अराउंड अशी काही लोक आहेत, मॅनिप्युलेटिव्ह लोक आहेत, जे की आपल्या टॅरोट मध्ये सुद्धा दिसलं होतं की 8 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. काही नेगेटिव्ह ऊर्जांचाही प्रभाव होऊ शकतो. तर येथे तुम्हाला शिवजी गाईड करत आहे. चिटिंग होऊ शकते, तर या बाबतीमध्ये तुम्हाला अवेअर राहायचं आहे. आजूबाजूची लोक तुम्हाला खोट्या काही गोष्टी सांगू शकतात, तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये काही गोष्टी सांगू शकतात ज्या की खोट्या आहेत, ज्या की तुम्हाला माहिती नाही, कारण तुम्ही कॉन्टॅक्टमध्येच नाही आहात, तुम्हाला काय माहिती तुमच्या पाठीमागे काय सुरू आहे. तर असू शकतं काही तुमच्या विरोधात काही चुकीचं सांगितलं जात आहे तुमच्या पर्सनला, किंवा तुम्हाला तुमच्या पर्सन विरोधात काही चुकीचं सांगितलं जात आहे. तर बी अवेअर. तर अशा लोकांवरती विश्वास ठेवू नका. तुमच्या आत्म्याचा जो काही आवाज आहे त्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या इंट्युशनला फॉलो करा. तुम्हाला जे काही संकेत डिव्हाइन कडून दिले जात आहे त्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. हा एक स्पेसिफिक संकेत व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. स्टॉप वरिंग, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. तर शिवजी पुन्हा आपल्याला तेच सांगत आहे, स्टॉप वरिंग, काळजी करू नका. सगळं काही तुमच्या चांगल्यासाठीच होत आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्यासाठीच घडणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही होणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच होत आहे. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बिलकुलही काळजी करायची नाही. स्टॉप वरिंग, काळजी करू नका. मंत्रा चॅन्टिंग इज नीडेड. सध्याच्या स्थितीला खूप जास्त बेचैनी आहे, अस्वस्थता आहे, एन्झायटी आहे. तर यामध्ये तुम्हाला मंत्र चॅन्ट केलं तर तुमच्या मनाला शांती मिळू शकते. जो कुठला गुरुमंत्र तुम्हाला मिळालेला आहे किंवा ओम नमः शिवाय मंत्राचं सुद्धा तुम्ही चॅन्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक पीस मिळेल, एक शांती मिळेल. सो मंत्रा चॅन्टिंग इज नीडेड. शिवजी आपल्याला एकदम क्लिअर कट मेसेज देतात, एकदम जसं की कुणीतरी आपल्याला शिकवत आहे असं आपल्याला ते मेसेज देतात. तर खूप त्यांचे प्रभावी असतात. तुम्ही ते करत जा, जेणेकरून तुम्हाला पीस लाभेल, शांती लाभेल. जी सध्या तुम्ही क्राईंग एनर्जीमध्ये आहात, डिस्टर्ब आहात. सो हे हा संदेश काहीच लोकांना मिळेल, कारण की येथे असू शकतो खूप जे कोणी खचलेला आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे, पॉवरफुल संदेश आहे. तर नक्कीच यू आर बिईंग रिफाईन अँड पॉलिश. तर मी म्हटलं तसं की शिवजी खूप कठीण परीक्षा घेतात, परंतु त्यातूनच एखादा हिरा चमकावा तसं तुम्हाला ते पॉलिश केलं जातं. तर नक्कीच मंत्र चॅन्टिंग इज नीडेड. आणि सध्याचा काळ तुमचा घडण्याचा काळ आहे.
सो आउटकमवरती काय घडेल पुढे याकडे फोकस नाही करायचा आहे. तर सध्या तुम्ही जे काही कार्य करत आहात तर त्यामध्ये 100% तुम्हाला देऊन तुमचं काम करायचं आहे. 100% तुम्हाला तुमचं काम करायचं आहे आणि त्याकडेच फोकस राहायचं आहे. कारण की तुमचे सोलमेट जे आहेत, तुमचे ट्विन फ्लेम जे आहेत ते तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. सो क्लायमेट दिस रीडिंग. तर काही संदेश आपण युनिव्हर्स कडून घेऊया. युनिव्हर्स प्लीज गाईड मी. ओके, रीबर्थ, courage, juggling of joy. The balance is an art. You are juggling life beautifully even if it feels chaotic. Prioritize joy. Find your rhythm. Keep dancing. तर बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही आता सध्याच्या ऊर्जा तुमच्या डिसबॅलन्स झाल्या आहेत तर तुम्हाला त्यामध्ये बॅलन्स आणण्याची गरज आहे. चक्राही लिंक करा. चक्रा बॅलन्सिंग मेडिटेशन तुम्ही करू शकता. आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की आजूबाजूला खूप जास्त कॅओटिक परिस्थिती आहे, म्हणजे एक प्रकारे युद्धासारखी परिस्थिती, त्रासदायक परिस्थिती आहे, तर येथे तुम्हाला यामध्ये सुद्धा तुमच्या जीवनाचा जो काय आहे आनंद शोधायचा आहे. तुमच्या जीवनाचा जॉय तुम्हाला मिळवायचा आहे. सो कीप डान्सिंग, मेडिटेशन करा. सो सुख दुःख ह्या ज्या काही भावना आहेत त्या चालूच राहणार आहे, परंतु एक इंटरनल पीस जो असतो, हॅपीनेस जो असतो त्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि जसं जसं तुम्ही मेडिटेशन किंवा तुमच्या बॅलन्स ऊर्जा करण्याचं जसं जसं तुम्ही शिकलात त्याप्रमाणे फेमिनाईन ऊर्जा, तुमची मस्कुलाईन ऊर्जा जे काही आहे त्या बॅलन्स करायचं एकदा शिकलात की तुम्ही हॅपीनेसकडे नक्कीच जाता, आनंदी राहता. जीवनामध्ये काही परिस्थिती हो, सुख येऊ दुःख येऊ, तुम्ही आनंदी राहायला शिकता. सो रिबर्थ, रिलीज व्हॉट नो लॉंगर सर्व्स यू, embrace the cycle of ending and new beginnings. It is time to renewal and personal transformation. तर नक्की जशी एखादी पॉलिसी संपल्याच्या नंतर आपण ती पुन्हा रिन्यू करतो तसं येथे दिसून येत आहे की तुम्हाला सुद्धा काही ज्या गोष्टी आहेत संपल्या आहेत त्या पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. आणि येथे तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्यतेच्याच नाहीये, जर तुम्ही एखाद्या बाबतीमध्ये खूपच विचार करत आहात बट आउटकम काही नाहीये तर मग विचार करूनच काय फायदा आहे. तर येथे तुम्हाला अशा ज्या गोष्टी तुमच्यासाठी नाही योग्य त्या तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत, बिलकुल सोडून द्यायचे. ती ओव्हर थिंकिंग असो, नेगेटिव्ह थिंकिंग असो, ते खूप जास्त डिप्रेशनमध्ये जाणं असो, रडणं असो, काहीही असो, कुठल्याही बाबतीमध्ये ओव्हर ॲक्शन घेणं असो, ओव्हर ॲक्ट करणं असं, तर ते सुद्धा तुम्हाला सोडून द्यायचं आहे. तर इथे तुम्हाला युनिव्हर्स गाईड करत आहे की रिबर्थ होण्याचे चान्सेस आहे. तर तुमचा रिबर्थ होत आहे, तर मागील ज्या काही गोष्टी होत्या त्या तुमच्या जीवनातून ऑटोमॅटिकच निघून जाणार आहेत, कारण की तो काळ आता आलेला आहे. पर्सनल ट्रान्सफॉर्मेशनची ही वेळ आहे. पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन, तर वैयक्तिक बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे. द करेज, समन द इनर स्ट्रेंथ टू फेस लाईफ चेंजेस, अप्रोच इच मूवमेंट विथ पेशन्स. यू हॅव द करेज टू ओव्हरकम व्हॉट एव्हर कम्स युअर वे. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुमच्यामध्ये ते करेज आहे की तुम्ही जे काही तुमच्या जीवनामध्ये येईल त्यावरती ओव्हरकम करू शकता, त्यामधून सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. हे बघा, पॉझिटिव्ह राहणं म्हणजे फक्त चांगलं चांगलं बोलणं नाहीये, तर कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा जर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर त्याला आपण पॉझिटिव्ह राहणं म्हणतो. तर ते करेज तुमच्यामध्ये आहे, ते धैर्य तुमच्यामध्ये आहे. नक्कीच तुम्ही हे सगळे जे काही चॅलेंजेस आहेत तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला वाटतं खूप बिग चॅलेंज, खूप मोठा आहे, दिव्य आहे, यातून बाहेर पडणं म्हणजे एवढं सोपं नाहीये की जेवढं दिसतंय. कारण की सगळ्याच बाबतीतून चॅलेंजेस आहे. घरून चॅलेंजेस आहेत, फॅमिलीतून आहे, सामाजिक आहेत, स्वतःचे वैयक्तिक चॅलेंजेस आहेत. सो चॅलेंजेसचे भरीव म्हणजे खूपच यामध्ये, ह्या जर्नीमध्ये खूपच येथे दिसून येत आहे. चॅलेंजेस असतात आणि आहेत, परंतु ह्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. यामधून तुम्ही ह्या चॅलेंजमधून शिकून तुम्ही पुढे जाऊ शकता, परंतु धैर्य ठेवणं गरजेचं आहे. जेवढं तुम्हाला वाटतंय कठीण आहे तेवढं कठीण हे नाहीये. तर जसं तुम्ही खूपच डेन्सली विचार करताय की तो माझ्याबद्दल असाच विचार करत असेल, ती माझ्याबद्दल असाच विचार करत असेल, तसं नाहीये. ती पण व्यक्तीच आहे ना, असू दे, जर्नीमध्ये असो काही असो, पण तो पण माणूसच आहे ना. एवढा विचार करून काय करणार आहे ती व्यक्ती तरी. तर येथे दिसून येत आहे की तुमच्यामध्ये ती इनर स्ट्रेंथ आहे आणि ती तुम्ही डेव्हलप करायची आहे थ्रू द मेडिटेशन, थ्रू द पेशन्स, करेज ठेवा, धैर्य ठेवा, शांतता ठेवा, श्रद्धा सबुरी ठेवा. साईबाबांचे भक्त असेल तर त्यांची श्रद्धा सबुरीचं ज्ञान घ्या, थोडंसं त्यांची थोडं मेडिटेशन करा, त्यांना पुढे बोलवा, साईबाबांना आशीर्वाद मागा त्यांच्याकडून. नक्कीच ते तुम्हाला काही ना काहीतरी आशीर्वाद देतील. सो साईबाबांकडून सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत.
तर तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला वाटत आहे चॅलेंजेस खूप मोठे आहेत, तर तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे, त्यामधून तुम्ही बाहेर पडू शकता. म्हणूनच डिवाईनने तुम्हाला हा चॅलेंज दिलेला आहे. डिवाईनने उगाचच नाही दिला हा तुम्हाला. मग तो तुमची एकट्याची जर्नी असते. मग तुम्हाला त्या ट्विन फ्लेमची काय गरज होती? मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असे स्पिरिच्युअल मार्गावरती पुढे गेला असतात. मग एकट्यालाच दिली असती ना डिवाईनने ही जर्नी. मग त्या व्यक्तीला समोर आणून तुम्हाला ही जर्नी कशासाठी दिली? कारण की पुढे जाऊन तुमचं युनियन होणार आहे, पुढे जाऊन तुमचे ते जीवनात येणारच आहेत. सो तुम्हाला त्या बाबतीमध्ये ॲश्युअर राहायचं आहे आणि आपल्या कामावरती फोकस करायचा आहे. आउटकमवरती तुम्हाला फोकस करायचा नाहीये. सो इथे बॉटमची ऊर्जा काय आहे? सोल स्टिरर, रोमॅन्स, आर्ट ऑर अ हार्टफेल्ट मिशन इज कॉलिंग. तुमचं मिशन तुम्हाला बोलवते. तुमचं काम कोणतं आहे ते काम तुम्हाला आवाज देत आहे. तुमचं सोल पर्पज आहे, तुमचं एखादं डिवाइन मिशन आहे, ते तुम्हाला आवाज देत आहे. फॉलो द फ्लटर, बी सॉफ्ट, बोल्ड अँड ब्युटिफुली ओपन टू वंडर. तर एंजल सुद्धा तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमच्या मिशनकडे फोकस करा. तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्याकडे तुम्हाला फोकस करायचा, ना की तुमच्या पर्सनकडे. तर वारंवार जर तुम्हाला हा संदेश मिळत आहे तर नक्कीच तुम्हाला तुमच्या ऊर्जांवरती कार्य करण्याची गरज आहे. ते तुम्ही जसं बॅलन्स व्हाल त्या प्रमाणात तुमचे पर्सनही तिकडे बॅलन्स होतील. कारण की तुम्ही एकच ऊर्जामधील आहात, एकच ऊर्जा आहे तुमच्या दोघांमध्ये. जशी तुमची जर ऊर्जा खूप जास्त फ्लक्च्युएट होत असेल तर त्यांची सुद्धा ऊर्जा तशाच प्रकारची होणार आहे. तर तुम्ही एक प्रकारे हिलिंग द्यायची आहे तुमच्या पर्सनला, तुमच्या ऊर्जा बॅलन्स करून मेडिटेशन थ्रू किंवा इतरही जे काही टूल्स असतात त्या थ्रू तुम्हाला एक प्रकारे तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या येथे बॅलन्सिंग सिच्युएशन मध्ये आणायच्या आहेत. जगलिंग ऑफ द जॉय. आणि त्यातूनच तुम्हाला आनंदी राहायचंय. सध्या तुमची परिस्थिती काय आहे, तुमच्या वर्तमान स्थितीमध्ये काय आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये काय सुरू आहे, तुमच्या मुलाबाळांचं काय सुरू आहे, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काय सुरू आहे, त्याकडे फोकस करा, ना की त्या पर्सनकडे. कारण की ते पर्सनचं सुद्धा इथे स्पिरिच्युअल जर्नीच आहे जी तुमच्या सोबतच सुरू झालेली आहे. तर डोंट फोकस ऑन युअर पर्सन, फोकस ऑन युअर जर्नी, फोकस ऑन युअर सध्याचं जे काही वर्तमान प्रेझेंट मधलं जे वर्क आहे त्यावरती फोकस करा. जर ते तुमचे खरे ट्विन फ्लेम किंवा खरे पार्टनर असतील, सोल पार्टनर असतील, तर ते नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येतील. भलेही त्याला वेळ लागेल, भलेही त्याला वेटिंग पिरियड कितीही असेल, 10-20 वर्ष, किती वर्ष, परंतु ते तुमच्या जीवनामध्ये येतील म्हणजे येतीलच. ते तुमचे खरे सोल पार्टनर असतील तर नक्कीच येतील. सो कन्फर्म दॅट. तर ही होती तुमची ऊर्जा, त्यावरती आपल्याला शिवजींनी गायडन्स दिलेला आहे. आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. शिवशक्ती जर्नीच्या संदर्भातही तुम्ही मला काउन्सिलिंगसाठी किंवा पर्सनल रिडिंगसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. जय शिवशक्ती.